सलग 38 वर्ष. पुन्हा एकदा गोकुळ हो हो. मध्यंतरी काय आरोप प्रत्यारोप झाले, कशा प्रकारे निवडणुकीला सांगतो? आरोप प्रत्यारोप झाले त्याचे किती तथ्य आहे ते बघणं गरजेचं आहे. काय आले कुठे ना कुठे मिसगाईड करणे, लोकांना गोंधळ करणे, समतोल करणे आणि वेगळ्या पद्धतीचे हे विषय झाले आहेत तिचे वस्तुस्थिती विसरता बघणं गरजेचं आहे. समाजाने केलेला विश्वास उत्पादकाला जो आहे तो माणूस समाधानी आहे. माझी महिला मागणी समाधानी आहे. प्राथमिक संस्थेची पंचकुटी समाधानी आहे. आमची कर्मचारी अधिकारी सर्व समाधानी, म्हणजे अगलेख हा एकदम उत्तम या 5 वर्षाचा. आणि जे नेते मंडळी आहेत त्यांचं नेतृत्व आहे, मी असं म्हणणार नाही की मुस्लिम समाजाबरोबर आणि त्यांचे सहकारी असतील आणि संचालक बोर्ड जे असेल असं काही नाही. हा संचालक बोर्ड एकसाच आहे, पण सर्व संचालक बोर्डाला मी 2 वर्ष कारभार केलेला आहे. तेव्हा मला अनुभव आहे की ह्या मागाच्या प्रगतीच्या मुळे ऐकून हे लक्ष होतं जास्त. हा खरं कारण आहे. कारण मी मगाशी सांगितलं त्याच्या मुलाखतीमध्ये दगड कुणाला त्या झाडावर मारतात, फळं जोरात असेल त्यालाच काय ह्याला लिंबा झाड ह्याला कधी फळं दगड मारतात कोणाला बघितलं, हे खरं कारण आहे. बाकी काहीच नाही. हे वादळ आहे. एवढे आता दाखल तुम्ही करताय 25 जागा ऐकून आहे. होय. काय विश्वास तुम्हाला? नाही, मुद्दा मी भाषणात उल्लेख केला. ठरावाचा विषय मिटला आता आज राष्ट्रवादी पार्टी म्हणून. आता ते वाटा मिळवायचं सेनापतीचं काम आहे. मी असंच बोललो की आता आमचा नाही, आमची मर्यादा कुठंपर्यंत तुम्हाला ताकद देणे. तुमची अपेक्षा, तुमचा अनुभव आजपर्यंत काय सांगतो? एवढे ठराव जेव्हा असतील किती जागा तुम्हाला? नाही, मी ते हा विषय माझा अधिकार नाही. सर्व कामगार वगैरे सगळे समाधानी आहेत. मात्र असं असताना आपल्याला ईडीची चौकशीचा इशारा दिला जातो आणि तुम्ही या सगळ्या निवडणुकीतून तुमच्यावर आरोप होतात. या मुद्दा एकच आहे, ऐकून घ्या. नाही असू नये. एक ते लोकप्रतिनिधी आहेत, ऐकून घ्या. लोक तर निवडून आलेले आहेत. मी असं माझं मत आहे की माझ्यावर तिने आरोप जो केला ती माझी दुबईत प्रॉपर्टी आहे म्हणून, तर मी आजच डिक्लेअर करतो त्यांना मी दान केली आणि तिने मला नेऊन दाखवावं, माझी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे ना. आणि मी कुठं काय असेल ते लिहून द्यायला तयार आहे. ते सर्व दुबईच्या प्रॉपर्टी असल्या तर ऐकून घ्या, नाही तर ऐकून मी काय मुस्लिम समाजाचा सभा माझा नाही आहे. माझ्या काय नाही ते करणार नाही. कारण ते मुस्लिम समाज आपल्याला कधी जमणार नाही. ते केसेस बिसेस काय जमणार नाही. आमचं काही प्रांत नाही आहे. माझं म्हणणं जिने आरोप केला त्यांना मी सगळं लिहून द्यायला तयार आहे. सगळ्या कागदावर सह्या करतो आणि माझं म्हणणं दान तर करूयाच, घेऊन जाऊन द्यात, पण आम्हाला तेवढी नेऊन दाखवा की ही तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून. काय आरोपाला काय तथ्य पाहिजे ना. काय कारण काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला ईडीचा जो नियम आहे, SITचा नियम आहे, ते किमान 500 कोटीचा हे पाहिजे कारभार चुकीचा झाला पाहिजे. मग आता 500 कोटी पण दुबई म्हणालाच पाहिजे की हे दुबई कसं कुठल्या बेसवर बोलायचं, त्याचा नियम आहे. नाव पाहिजे चौकशी कुठल्या लावायचं, इन्क्वायरीला कुठे लावायचं, असं नियम ठरलेले आहेत गव्हर्नमेंटचे. मग आम्हाला एक आहे, माझ्या मुला आणि मुलीला स्थळ यायला चालू झाली त्यापासून, चांगली स्थळ यायला चालू झाली. आईला मोठी माणसं आहेत की त्याची आईला. त्याबद्दल त्यांचा आभार आहे मी. गेल्या 4 महिन्यापासून आरोप करणं नाही अहो, आमच्या मुलींना स्थळ चांगली आले आहेत, म्हणजे त्यांचा आभार माने की आमदारांचं. अहो नाही तर एवढं कुला आम्ही बघते. तुम्ही या संदर्भात मुस्लिमांनी जसं आबरू नुकसानीचा दावा दाखल करता? नाही, मी त्यातला माणूस नाही. मी त्यातला माणूस नाही आहे. ते वेगळं, तिने त्यांची कळ काय काढली त्याचा प्रश्न आहे. एका नेत्यांच्याकडून अशा प्रकारे गेले 4 महिने आरोप होणे किंवा आता मी माझ्यापुरतं एवढंच बोलतो की माझी प्रॉपर्टी त्यांना जे असेल ते दिली आणि तिने नेऊन मला दाखवाई आहे. आणि मी म्हणजे मला काय म्हणायचं, सगळं लिहून देतो मी, पण किमान बाई तुमची प्रॉपर्टी म्हणून दाखवा नको आहे. एकच मी तुम्हाला सांगितलं, यात एक फायदा करायला आमदारांचा आदरणीचा असं ते आमचे त्यांचं म्हणणे. माझ्या मुलीला चांगलं स्थळ यायला चालू झाली त्या दिवसापासून. अहो माणूस म्हणते की याले पोकळ नाही होय. बाहेर आज सतेज पाटलांनी बोर्ड लागलेले आहेत. त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की गोकुळ टिकूया. टिकूया म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगता येते टिकूया. आता तू सांग, मी एक ऐकून घ्या. माझं भाषण तुम्ही ऐकला असेल. आदरणीय मुस्लिम समाजाचा निर्णय तो आमचा असणार. तू माझं भाषण ऐका होतं. अरे साहेब गेले मी सांगू तुम्हाला, अरुण मी 38 वर्ष सलग संचालक आहे. अरुण नुगळे त्याचा अरुणदेव होणार नक्की, बाकी मला काय माहित नाही. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.